आणि आता आढावा घेऊया आपण इतर महत्त्वाच्या बातम्यांचा। पण सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्यांनी। मनसुख यांच्या हत्येवेळी सचिन वाझे घटनास्थळी उपस्थित होते असा दावा एटीएसने केलेला होता, अशी सूत्रांकडून TV9 मराठीला माहिती मिळाली। मनसुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मोबाईलमधले सिम कार्ड वेगवेगळ्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले आणि काही वेळासाठी वसईमधल्या मांडवी गावात मोबाईल सुरू करण्यात आला आणि पुन्हा बंद केला गेला असा संशय एटीएसला आहे। दिल्लीत सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधींची भेट होणार आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडींवर खलबत होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची भेट घेणार होतं, मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 28 मार्च पर्यंत देहरादूनमध्ये आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीची आजची भेट टळणार आहे। परमबीर सिंग आज हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। गृहमंत्री अनिल देशमुखांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेद्वारे केली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं काल सुनावणीस नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते। परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार अशी माहिती सूत्रांनी TV9 मराठीला दिली। निवृत्त न्यायमूर्ती चौकशी करणार असून त्यासाठी ठाकरे सरकार चौकशी आयोग नियुक्त करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काल तब्बल पाऊण तास चर्चा झाली। यात पोलीस बदली रॅकेटच्या फडणवीसांच्या आरोपावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याच प्रकरणी हायकोर्टात लढाई लढण्यासाठीची रणनीती ठरवल्याचीही शक्यता वर्तवली जाते। देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रात आहेत। आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आणि यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोल्याचा समावेश आहे। राज्यात सर्वात जास्त उद्रेक शहरांमध्ये पाहायला मिळतोय। मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण पाहायला मिळतात। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 5185 तर पुण्यात 6742 रुग्ण आढळलेत। नागपूरमध्ये 3000 रुग्ण आढळले असून नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या वर गेलाय। महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून मिळते। आतापर्यंत देशातील 771 कोरोना रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आलेला आहे। यातील 736 रुग्णांमध्ये यूकेचा तर 36 रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन आढळून आलाय। आणि आता पाहूया फोन टॅपिंग प्रकरणातील टॉप 9 न्यूज। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत फोन टॅपिंग प्रकरणाचे पडसाद उमटले। सर्व मंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या फोन टॅपिंगवर संताप व्यक्त केलाय। आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, फोन टॅप होत असतील तर कामं कशी होतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, तर देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढले पाहिजे। आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटल्याचं कळतंय। फोन टॅप होतात मग आपण काम कसं करणार असा सूर अशोक चव्हाण यांनी बैठकीत काढला, तर फोन टॅप होत असतील तर ही गंभीर बाब असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले। माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे असून माझ्याकडून कोणत्याही पैशांचा व्यवहार झाला नसल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलाय। रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगची वाईट सवय होती, तर अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा संशय असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्यांच्या नावाखाली मोठा रॅकेट असं महाराष्ट्र आघाडीला बदनाम करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय, तर षडयंत्राचा मुख्य सूत्रधार रश्मी शुक्ला असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे। काही अधिकाऱ्यांकडून कायद्याचं उल्लंघन केलंय, येत्या काही दिवसात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केलंय। गृहमंत्री अनिल देशमुखांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती माहिती दिली अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे। बहुत सारी जानकारी के बाद ये पता चला है कि कुछ अधिकारियों ने गंभीर रूप से कानून का उल्लंघन किया है। निश्चित रूप में आने वाले दिनों में उन पर कार्रवाइयां होंगी। आणि आता पाहूया कोरोना संदर्भातील टॉप 9 न्यूज। राज्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळाला। काल कोरोनाचे 31,855 नवे रुग्ण आढळले, तर 95 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। काल 15,098 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या सद्य परिस्थितीवर चर्चा झाली। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 15 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे। मुंबई आणि पुण्याप्रमाणेच नागपुरात देखील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्या अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली। नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं लसीकरणाचा वेग वाढण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले। नाशिकमधील दिवसागणिक वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा बंद केलेले जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ठक्कर डोम परिसरातील हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे। नागपुरात मेडिकल शासकीय रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये 90 बेड टाकण्याची परवानगी देण्यात आली। सध्याची परिस्थिती पाहता न्यायालयाने खुद्द याची दखल घेतलेली आहे। सध्या 35 बाधितांवर रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये उपचार सुरू आहेत। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शिर्डीच्या साई मंदिरालाही बसलेला आहे। शिर्डी विमानतळावर दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू आदी ठिकाणांहून विमानानं दररोज 1000पेक्षा जास्त भाविक साई दर्शनासाठी येतात। मात्र गेल्या 10 दिवसांपासून भाविकांची संख्या कमालीची कमी झाली असून दिवसाला आता 600 ते 700 भाविकच येतात। कोरोनाचा वाढता प्राण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 1 एप्रिलपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लावली। पण या संचारबंदीत वकील, कृषी कामासाठी शेतकऱ्यांना, फूड पार्सलसाठी हॉटेल, खानावळ चालकांना सूट देण्यात आली। केवळ पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सेवांना सवलत मिळाली आहे। बीडमध्ये उद्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलाय। विनामास्क लोक फिरताना दिसल्यास संसर्गाचा धोका वाढतोय आणि त्यामुळे बीडमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांना घराजवळ लसीकरणाची सोय उपलब्ध व्हावी याची परवानगी मिळण्यास मुंबई महापालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास निवासी संकुलामध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध होईल। आता पाहूया राज्यातील टॉप 9 न्यूज। अंबानी स्फोटक प्रकरणात एनआयएकडून निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे। एनआयएचे सचिन वाझेंविरोधात यूएपीए कलम त्यांनी लावलेली आहेत। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात एनआयएने ही माहिती दिलेली आहे। अंबानीच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आता रियाज काझी माफीचा साक्षीदार होणार असल्याचं कळतंय। तपासात एनआयएला जी मदत लागेल ती काझी करणार असून संपूर्ण कटाची माहिती देणार असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलंय। वाझे प्रकरणात एनआयएची टीम तपास करत असून या चौकशीत वाझेंचं ट्रायडंट हॉटेलचं बिल दक्षिण मुंबईतल्या एका व्यावसायिकाने भरलं असल्याचं समोर आलंय। वाझेंचं 13 लाख रुपयांचं बिल एका व्यावसायिकानं भरलं होतं। दरम्यान या व्यावसायिकाची चौकशी होण्याची शक्यता आहे। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने गुजराती बांधवांना साथ दिलेली आहे। बोरिवलीत मनसेकडून गुजराती बॅनर लावून सदस्य नोंदणीसाठी विनंती केलेली आहे। राज्यात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। मात्र प्रत्येक ठिकाणी दंडाची रक्कम वेगवेगळी आकारण्यात येत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेल्या दंडाच्या रकमेत समानता का नाही अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे। कोरोनामुळे राज्यात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे। मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या गणिती कौशल्याचा विकास हा अपेक्षेनुसार होत नसल्याचं समोर आलंय। बहुतेक जिल्ह्यात तर 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांच्या गणिती कौशल्याचा विकास हा 50%हून कमी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांची प्लाझ्मा मिळवण्यासाठी मोठी धावपळ होते, तर गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार परिणामकारक नसल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने स्पष्ट केलंय। शिवाय प्लाझ्माचा वापर न करताही रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत। त्यामुळे प्लाझ्मासाठी धावपळ करणं आवश्यक नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। राज्यात खत टंचाई होऊ नये यासाठी 1.5 लाख मेट्रिक टन युरियाचा राखीव साठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली। तसंच बियाणांच्या किमती वाढवू नका असे आदेशही महाबीजला दिलेले आहेत। कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे। मुंबई परिसर आणि रत्नागिरीत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झालेली आहे आणि ही स्थिती गुरुवारपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। आता पाहूया मेट्रो सिटीज मधील टॉप 9 न्यूज। नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून तब्बल 3338 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 15 जणांचा मृत्यू झालाय। तसंच 24 तासात 2224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे।
नागपुरात 14 प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकानं कारवाई केलेली आहे. कोविड संदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1,10,000चा दंडही वसूल केला गेलाय. आजपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होते. पहिल्या टप्प्यात 69,000हून विद्यार्थी हिवाळी परीक्षा देणार आहेत आणि ही पहिलीच वेळ आहे की विद्यापीठात वेब बेस्ड परीक्षा होणार आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची विद्यापीठाची ही पहिलीच वेळ आहे. बहुजन शेतकरी संघटनेने उद्या भारत बंदची घोषणा केलेली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची घोषणा करण्यात आलेली आहे. शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन 2 दिवसांपासून खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार दिलीप बोरसेंना सटाणा तालुक्यातील किरसाणी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलेलं आहे. नागपूरच्या अजनी भागातील कुख्यात गुंडाच्या टोळीनं चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील पोलीस दलातील काही कर्मचारी कोरोनासह इतर घटनांमुळे शहीद झालेत. अशा शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांना पोलीस विभागाकडून अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 22 जणांना पोलीस शिपाई पदावर नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे. आता पाहूया काही प्रमुख शहरांमधील टॉप 9 न्यूज. नवी मुंबईच्या अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. सिडकोकडून हेटवणे धरणाच्या पाणीपुरवठा वाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. यामुळे खारघर, तळोजा, उल्वे, द्रोणागिरी, जेएनपीटी वसाहत, जेएनपीटी बंदराचा पाणीपुरवठा बंद असेल. कल्याण पूर्वचे भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या घराला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच घर जळून खाक झालं होतं. रत्नागिरी जिल्ह्यात आता शिमगोत्सवासाठी पालखी सोबत असणाऱ्या मानकऱ्यांची स्वॅब टेस्ट बंधनकारक नसणार आहे. मात्र पालखी सोहळ्याला बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीची अँटीजन किंवा स्वॅब टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली आहे. वाशिम येथील लाईफलाईन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांनी ही मान्यता दिली आणि 25 बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंढरपूर शहरात 2 ठिकाणी मोफत व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गेल्या 8 दिवसापासून उपजिल्हा रुग्णालया शेजारी असलेल्या संसर्गजन्य रुग्णालयाच्या इमारतीत केंद्र बंद करण्यात आल्यानं मोठी गैरसोय होते. मालेगावातील विराणी शिवारात सेल्फी काढण्याच्या नादात तलावात पडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. विराणी तलावाच्या काठावर हे दोघेही सेल्फी काढत होते. सांगलीच्या नागज फाट्यावर अवैधरित्या गुटखा घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीतून कवठे महाकाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. 9,54,000चा गुटखा त्याच्याकडून जप्त केला गेलाय. पिकअप व्हॅनसह 11,54,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अकोला ते हैदराबाद रेल्वे लाईनवर गेल्या 1 वर्षापासून विद्युतीकरणाचं काम सुरू होतं. बुधवारी या रेल्वे लाईनवर अमनवाडी ते अकोलापर्यंत विद्युतीकरणाच्या इंजिनसह ट्रेनची ट्रायल घेण्यात आली. त्यामुळे आता काही दिवसातच या ट्रॅकवर डिझेल नव्हे तर विद्युतीकरण इंजिन धावणार आहे. महाबळेश्वरसह वाई पाचगणीला वादळी वाऱ्यांसह गाराच्या पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. महाबळेश्वरला रस्त्याच्या दुतर्फा गारांचा खच साचल्यानं पर्यटकांनी आणि स्थानिकांनी भर रस्त्यात आपली वाहनं उभी करत पावसाचा आणि गारांचा आनंद लुटला. मात्र स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालं. तर एक अगदी छोटासा ब्रेक घेते. कुठे जाऊ नका, लगेच परत येतोय.